नमस्कार, मी आरती आणि आमच्या वर्ल्ड ऑफ वैदेही या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। तर आज व्हिडिओ बनवायचा विषय म्हणजे मला बरेच अशा मुली माझ्या मैत्रिणी वगैरे विचारतात की तू यूट्यूबचं चॅनल कसं सुरू केलं, त्याला एवढे व्ह्यूज कसे आले, तुझं चॅनल मोनेटाइज कसं झालं। तर चॅनल मोनेटाइज होणं ही खूप लांबची गोष्ट आहे। त्याच्या पहिले तुम्हाला सबस्क्राइबर मिळवणं, एखाद्या व्हिडिओवर व्ह्यूज मिळवणं हे एवढं अवघड असतं ना। म्हणजे सुरुवातीला व्हिडिओ एखादा अपलोड केला, त्या व्हिडिओवरती व्ह्यूज मिळणं म्हणजे खूप म्हणजे ते मिळवता कधी कधी असं वाटतं लागतं की जाऊ दे, नाही करायचंय मला हे। एक दोन व्हिडिओ टाकले, त्याला व्ह्यूज नाही आले, महिना मग ते असंच राहायचं की नाही, मला नाही आता टाकायचं नाही, त्याला काय म्हणजे फायदा पण नाही, म्हणजे फालतूमध्ये आपण नाही का असं करतोय। आणि हळूहळू नंतर लक्षात यायला लागल्या गोष्टी की ज्यावेळेस यूट्यूबवर व्हिडिओ टाकतोय आपण व्ह्यूज वाढवण्याच्या किंवा सबस्क्रायबर वाढवण्याच्या नादात काही चुका करतो। तर त्या चुका काय आहेत, म्हणजे ह्या चुका आपल्या लक्षात येत नाहीत की आपण हे करतोय ते त्याने आपल्याला फायदा होणार आहे का नुकसान होणार आहे। तर अशा काही चुका आणि काही गोष्टी टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे। तर सगळ्यात पहिली चूक म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखादा व्हिडिओ अपलोड करताय, एखादा शॉर्ट अपलोड करताय, त्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा पाहिला, त्याला लाईक केलं, त्यानंतर काय वाटतं, माझ्या व्हॉट्सअपला माझे फ्रेंड आहेत, माझे रिलेटिव्ह आहेत, मी त्यांना ते व्हिडिओ शेअर करते। ठीक आहे, तुम्हाला काय वाटणार आहे, चला माझे कोणतरी बघणार आहेत, फ्रेंड रिलेटिव्ह, माझे व्ह्यूज वाढणार आहेत। पण काय होतं, तुम्ही ते शेअर करता, बघणारे बघतात, एक दोन बघितले, 4-5 लोकांनी ठीक आहे बघितलं, लाईक केलं, ठीक आहे चला, पूर्ण बघितला नाही। याने काय होणार आहे, तुमचा व्हिडिओ न बघता तो स्किप केला जाणार। ठीक आहे, ज्यांना इंटरेस्ट नाहीये की बघायचंच नाही, चला ठीक आहे पाठवलंय, बघितला, लाईक केलं, काम संपलं, एवढ्याने होत नाही। ह्या गोष्टीमुळे काय होतंय, यूट्यूबला एक निगेटिव्ह म्हणजे एक चुकीचा संदेश जातो। काय तर ठीक आहे, लोक लाईक करतायत पण स्किप करतायत ना, लोकांना ह्या व्हिडिओमध्ये इंटरेस्ट नाही। तर तुम्ही जे व्ह्यू वाढवण्यासाठी केलं होतं, शेअर करताय, त्यामुळे व्ह्यूज न वाढता तुमचे व्ह्यूज थांबणार आहेत, तुमचं यूट्यूब फ्रीज पण होऊ शकतं चॅनल। तर फ्रीज म्हणजे काय, तर जे व्हिडिओ तुमचा शॉर्ट यूट्यूबकडून काही 10 लोकांपर्यंत पोहोचणार आहे, तर तेच 5 लोकांनी तुमचं स्किप केलं, स्क्रोल केलं, नुसतं लाईक केलं, चला सोडून द्या, हे केल्यामुळं यूट्यूब जे तुमचं 10 लोकांना पाठवणार आहे ते 7 वरच थांबणार आहे, ते पुढं पाठवलं जाणार नाही। यामुळे काय होणार, तर तुमचे व्ह्यू वाढणार नाहीत, जिथे थांबलेत ना तिथेच थांबणार। त्यामुळे कधी पण व्हिडिओ टाकला, शॉर्ट टाकलं, ते सगळ्यांना शेअर करत बसू नका। तुम्ही बघितला, ठीक आहे सोडून द्या, त्याला काही 1-2 हॅशटॅग कीवर्ड्स वगैरे टाकायचे, सोडून द्यायचं। नंतर ते तुम्ही पण सारखं बघत बसायचं नाही की हां मी टाकले, मी 4 वेळा बघते, 5 वेळा बघते, अजिबात नाही। यामुळे पण तुमचे व्ह्यूज वाढणार नाहीत, थांबणारच आहेत। त्यामुळे ही चूक कधीच करायची नाही की व्हिडिओ टाकलाय, शॉर्ट टाकलंय, मग ते मी 4-5 वेळा बघते किंवा माझ्या मैत्रिणींना शेअर केलंय, त्यांना बघायला लावले। लोक 1-2 वेळा बघतील, नंतर बघणार नाही। ठीक आहे, त्यामुळे ही चूक तर करायचीच नाही की कोणाला शेअर करायचा किंवा स्वतः सारखं बघायचं। ठीक आहे, नंतरची चूक म्हणजे ब्लर थंबनेल। आता थंबनेल खरंच खूप गरजेचं असतंय, एक छान आणि अट्रॅक्टिव्ह असणं। का, तर उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपण जर कपड्याच्या दुकानात गेलो, एखादा ड्रेस खरेदी करायचा आहे, असं तर नाही की आपण जाऊन प्रत्येक ड्रेस असा पॅकेट खोलून आतमध्ये बघतोय मग हे करतोय। आपण पहिले वरचं पॅकेज बघतो, आतमध्ये
कसा का असे ना, वरचा पहिला आपण पोस्टर बघतो, वर डिझाईन कशी आहे, आपल्याला ज्यावेळेस ते आवडतं त्यावेळेस आपण ते खोलून आतमध्ये चेक करतो. ठीक आहे. व्हिडिओ पण तसंच आहे. ज्यावेळेस समोर फक्त एक दिसणार आहे स्क्रीन, ते स्क्रीनवर ते थंबनेल दिसणार आहे. ज्यावेळेस ते थंबनेल आपल्याला अट्रॅक्टिव्ह वाटणार आहे की ह्यात काहीतरी आहे, आपण हे बघूया, इंटरेस्टिंग असं काहीतरी वाटलं, त्यावेळेस त्याच्यावर क्लिक केलं जाणार आहे, तो व्हिडिओ बघितला जाणार आहे. ज्यावेळेस ब्लर किंवा काहीतरीच असं टाकलं, लोक ते बघत नाही, स्किप करून टाकतात. यासाठी थंबनेल हे खूप महत्त्वाचं आहे. थंबनेल हे असं हवं की ज्यातून लोकांना असं काहीतरी वाटलं पाहिजे, ह्यात काहीतरी युनिक वाटतंय आणि हे आपण पाहावं. ठीक आहे. नंतरची चूक म्हणजे दुसऱ्याच्या चॅनेलवरचा व्हिडिओ किंवा इंस्टाग्रामचा व्हिडिओ, दुसऱ्या कोणत्या ॲपचा व्हिडिओ आहे तसा उचलून आपल्या चॅनेलवर अपलोड करणं. आता ही चूक अशी आहे की याच्यामुळे आपल्या चॅनेलवरती कॉपीराईट मिळतं आणि कॉपीराईट भेटलं की चॅनल मोनेटाईज व्हायला खूप प्रॉब्लेम होतात. त्यामुळं दुसऱ्या कोणाचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड न करता स्वतःचे तुम्ही काहीही बनवा, कोणतं पण म्हणजे तुमचं जे तुम्हाला काही नॉलेज असेल ते, किंवा ट्रॅव्हलिंगचे याचे जे कोणते व्हिडिओ तुम्ही बनवाल ते स्वतःचे असावेत, दुसऱ्या कोणाचेही उचलून अपलोड करायचे नाही. तर ह्या काही चुका आहेत ज्या टाळा. आणि म्हणजे नॉर्मल गोष्टी आहेत ज्या तुम्ही जर लक्षात घेतल्या आणि त्या टाळून तुम्ही जर व्हिडिओ अपलोड केले, शॉर्ट बनवले तर, आणि चांगले युनिक कंटेंट असं म्हणजे केलं तुम्ही, तर चॅनल मोनेटाईज होणं एवढं पण अवघड नाही. सुरुवातीला अवघड आहे, खरंच आहे, पण एकदा का तुम्ही त्यात म्हणजे रेग्युलर व्हिडिओ अपलोड करू लागला, व्यवस्थित एक एक गोष्टी तुम्ही समजून शिकून पुढे चालला, तर चॅनल मोनेटाईज होणं हे जास्त अवघड नाही आहे. फक्त काही चुका टाळा आणि रेग्युलर तुम्ही व्हिडिओ बनवा, अपलोड करा. नंतर आता हे चॅनल कसं बनवायचं, कसं व्हिडिओ अपलोड करायचे, शॉर्ट कसं बनवायचे यावर मी व्हिडिओ बनवणार आहे. आमचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.